नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार का या संदर्भात एप्रिल पासून यावरती चर्चा चालू होती. एप्रिलमध्ये जी-आर पण आला होता. म्हणजे जी-आर येण्याच्या अगोदरपासून खरं तर चर्चा चालू होती आणि बऱ्याच वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालीच नाहीये. म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकच शाळेची इतर कामे करतात. म्हणजे क्लेरिकलचं काम असेल, क्लिनिंगचं काम असेल किंवा अवांतर गोष्टी असेल. सो त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारीच नाहीये. मग सगळं कोणी सांभाळायचं? म्हणजे अगदी शाळा उघडण्यापासून ती बंद करण्यापर्यंत सुद्धा शिक्षकांनाच बघावं लागतं. मग अशा वेळेस शिक्षकेतर कर्मचारीला स्थगिती आली होती, पण ती स्थगिती उठवली आहे. एप्रिल 2025 मध्ये 4 एप्रिल 2025 मध्ये याबद्दल जी-आर पण आला. पण त्याच्यावरती फक्त बोलणं होते, जी-आर काढतात, डॉक्युमेंट काढतात, पण ऍप्लिकेशन काय होतंय, म्हणजे ऍक्च्युअल भरती कधी होणार आहे या संदर्भात आता नुकतंच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे आणि ह्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांना, शिक्षण विभागाला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शिक्षण मंत्र्यांनी काय दिलं थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळे नीट समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये कळवा. विशेष तुम्हाला यामध्ये जी-आर पण दाखवतो, मी शिक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर पण तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही तुमचं कमेंटमध्ये मला उत्तर द्या. ह्या दोन्ही गोष्टी आपण बघूया की शिक्षण मंत्र्यांनी दिलेली माहिती काय, कर्मचाऱ्यांची भरतीबाबतचा जी-आर काय आणि कोणती पदं या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये येतात ते पण मी तुम्हाला सांगतो. पण एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला करतोय की जेवढ्या सरळ सेवेच्या भरती असतात त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्वसमावेशक भरती नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. बॅच स्टार्ट झाली 5 नोव्हेंबरला 1999 रुपयामध्ये, इन्क्लुडिंग GST आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार आपण सध्या याच्यावर घेतोय. हे सगळे पदं बघा, तलाठी, मनपा, नगर परिषद, वन विभाग, आरोग्य विभाग, हे सगळे पदं यामध्ये या बॅचेसमध्ये कव्हर होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला बघा मराठी, गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे शिकवलं जाणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचेसमध्ये लेक्चर व्यतिरिक्त टेस्ट सिरीज भरपूर सारा आहे, त्याचं अनालिसिस भरपूर सारा आहे, PDF स्वरूपात नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. भविष्यात येणाऱ्या या सगळ्याच एक्झामसाठी उपयोगात येणारी ही बॅच आहे. बॅच तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता ॲप डाउनलोड करून. ॲपची बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल पण तुम्ही करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. अधिवेशनामध्ये विचारलेला प्रश्न काय बघा थोडक्यामध्ये, राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत. म्हणजे त्यांनी शिक्षकांचे विचारलं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पण विचारलं. प्रश्न विचारणारे हे सगळे मंत्री महोदय आहेत. त्यांनी प्रश्न विचारला काय बघा, राज्यातील बहुतांश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का? असल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबनाची कारणे काय असेल हे पण विचारलंय. याला उत्तर दिलंय माननीय शिक्षण मंत्र्यांनी. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलंय की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय अशी एकूण 21,839 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. हे झालं आता, बरोबर आहे. त्यानंतर 18,034 पदं भरली गेली. म्हणजे जाहिरात आली होती 21,839 पदांची, भरली गेली 18,034 पदे. त्यानंतर तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 10,000 शिक्षकीय पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे आता करण्यात येत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये खंड पडू नये यास्तव शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 घेण्यात आली असून त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामधील प्राप्त गुणांकानुसार शिक्षक भरतीबाबतची पुढील कारवाई करण्यात येत आहे. निकाल लागून बरेच दिवस झाले, फक्त चालूच आहे एवढीच माहिती येते. ऍक्च्युअल काय होतंय त्याबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता समायोजनची प्रोसेस बाकी आहे. सो डिसेंबर जानेवारीमध्ये होऊन जाईल आणि फेब्रुवारी मार्चमध्ये कदाचित पवित्र पोर्टल चालू होण्याची शक्यता आहे. शिक्षकांना अभावी विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहेत. खूपच प्रयत्न करतोय शासन, फार जबरदस्त प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा हा महत्वाचा आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरिम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरती संदर्भात कार्यवाही करता येत नव्हती. आता बघा, आकृतीबंधास अंतरिम स्थगिती दिली होती, अंतरिम स्थगिती होती, पण पुढे त्यांनी सांगितलंय त्यामुळे बरेच वर्ष शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरली जात नव्हती. सदरची, इथून महत्वाचं आहे, सदरची स्थगिती सद्यस्थितीत उठवलेली आहे. यस, उठवली. 4 एप्रिल 2025 जी-आर आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे भरती होणार आहे. आता कधी होणार हे माहित नाही, फक्त कारवाई चालू आहे, प्रयत्नशील आहोत, आश्वासनं देऊन मोकळे झालेली आहेत.
तो भरती व्हायला पाहिजे. खरं म्हणजे कित्येक वर्षापासून ही पदं भरलीच नाही, कारण पहिले स्थगिती होती ना. आता याबाबतचा GR बघा, 4 एप्रिल 2025 हा GR आहे, शासन GR आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत हा GR येऊन गेलाय. आता हा GR येऊन गेला आणि पुढे त्यात काय सांगितलंय, मंजूर पदं किती, यामध्ये कोणती पदं भरली जातात, तर 5 प्रकारची बघा, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्ण ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक. पण यापैकी बघा, तुम्हाला मुख्य लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ही जी पदं आहेत ना, ही प्रमोशननी भरली जाते. ही डायरेक्ट सर्व सेवेतनं भरली जात नाही, अंतर्गत प्रमोशन असतं. ह्या पदांमधूनच हे प्रमोशन होत असतं. सो भरली जाणारी फक्त 3च पदं. कोणती 3 पदं बघा, शासन निर्णयाप्रमाणे अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. कोणती पद आहेत, कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. ही पदं मात्र पूर्णतः भरली जाईल. शिपाई हे पद यात नाहीच आहे, शिपाई हे पद याच्यामध्ये नाहीच आहे. सो ही जी पदं आहेत ना, ही पदं 3 पदं भरली जाणार आहेत आणि त्याची ऍड येण्याची शक्यता आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्नशील आहोत, कार्यवाही करत आहोत, असं त्यांचे उत्तर आहे. सो आपण तर म्हणू शकत नाही पुढच्या महिन्यातील असं काही सांगता येत नाहीये. सो शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिले प्रत्यक्षपणे. सो भरती येणार आहे एवढंच आहे, बाकी कधी येईल याची शाश्वती नाहीये. आली तर 2 महिन्यात येऊ शकते, झाली नाही तर 6 महिने पण लागू शकतात, 1 वर्ष पण लागू शकतं. सो भरती येणार एवढीच माहिती त्यांच्या बोलण्यातनं समोर येते. आता शिक्षकेतर कर्मचारी भरती शासन उशीर का करतंय? GR एप्रिल 2025 लाच आला आहे या संदर्भातला. रिक्त जागाही आहेत, मग भरती का नाही केली जात? यामागचं काय गुपित आहे, नेमकं का करत नाही बाबा शासन भरती? एप्रिलला तुम्ही GR काढतात, भरती कशी करावी, काय करावी, कोणती पदं भरावी? भरतीला जागा रिक्त पण आहेत, तरी पण जागा ऍड येत नाही. 1 वर्ष होऊन गेला हा GR येऊन, फक्त GR काढायची घाई आहे का तुम्हाला? मग काय, याबाबत आपलं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. सो अपकमिंग ही जाहिरात येऊ शकते का, कशी येऊ शकते, याबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहिले. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्या सगळ्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करून ठेवा आणि त्यांनाही काय वाटतंय कमेंटमध्ये कळवायला लावा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि भविष्यात होणाऱ्या म्हणजे 8 फेब्रुवारी 2026 ला होणाऱ्या CET 2026च्या तयारीसाठी इग्नाइटच्या ह्या बॅचेस पण अवेलेबल आहे. तुम्हाला हवी असेल बॅच तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची बॅचची लिंक दिली, तुम्ही परचेस करू शकता आणि काही शंका असेल तर ह्या नंबरलाही कॉल करू शकता. सो तुमच्या मनात काय प्रश्न असेल नक्की कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.